बाबा भाऊंना आपण असं करू भाऊंना, अरे ते कार्यसम्राट आमदार आहेत, 25 वर्ष आमदार राहतात तुम्ही, आज 1 वर्ष ग्रामपंचायत निवडून आला तर आमदारांची माप काढायला चालू केला। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज सांगली जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्यात एरंडोली जिल्हा परिषद मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा जनतेला बघायला मिळत आहे। तेवढ्यासाठी मिळत आहे की आज भाजपशी एकनिष्ठ असलेले सर्व कार्यकर्ते अलग चूल मांडून आपला राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी तयार झालेले आहेत। ते एवढ्यासाठी झालेत की आज आपल्या सलगरसारख्या एक छोट्याशा गावातून एक चांगलं नेतृत्व जिल्ह्याला मिळणार आहे। त्या नेतृत्वाला कसं थांबवायचं आणि आपल्या कशा चुली बंद पाडायच्या आहेत त्या बंद पडणार आहेत त्या चालू ठेवायचं, हे या सर्व नेत्यांचं धोरण आहे। आज सलगरसारख्या ठिकाणी सरकारी जमिनीत एक तानाजी आप्पांनी स्वखर्चाने एक क्रिकेट ग्राउंड उभा करायचं ठरवलं होतं। त्या ग्राउंडसाठी त्यांनी स्वतःचा खर्चातून निधी घातला व त्या तानाजी आप्पा पाटलांची एक तळमळ होती की आपल्या गावातील जे तरुण मंडळी आहेत, तरुण वर्ग आहे, तो काय तर जरा प्रॅक्टिस व्यायाम करून काय पोलीस भरती होत्याल, काय आर्मीमध्ये जात्याल, त्यांचं भवितव्य चांगलं होईल एवढ्यासाठी तळमळीने आप्पांनी एक ग्राउंड तयार केलं। पण त्या ग्राउंडसाठी गावातील काही नेत्यांनी ते ग्राउंडसाठी तानाजी आप्पांना सरपंचपदी अपात्र व्हावं यासाठी केस कळल्या, लढाई लागली, कोर्टात नेलं त्यांना। तर का हो, काय आपल्या गावातील गोरगरीब जनतेला 4 मुलं पोलीस भरती किंवा फौजमध्ये गेली असती तर काय कुणाच्या बाबळी बुडल्या असत्या का? आपल्या गावाचं चांगलं झालं असतं, त्या गोरगरीब जनतेचं चांगलं झालं असतं। तर अशा माणसाला तुम्ही विरोध करताय की जिथं विकासच झाला नाही म्हणताय। सिद्धेश्वर देवळाच्या पाठीमागं एक 5-6 वर्षा पाठीमागं एक 10-15 गाळे काढणार होते आप्पा आणि त्याचं बांधकामही चालू केलं। त्यावेळी सुद्धा असंच केलं, सरकारी जमीन आहे, गायरान जमीन आहे, गायरान जमीन काय तानाजी पाटील आप्पा नावावर लिहून घेणार नव्हते। त्यावेळी सुद्धा एक 10-15 लोकांना व्यवसाय मिळाला असता, गोरगरीब जनतेतील एक 10-15 युवक किंवा घरातील मंडळी कोण धंदा करून आपण पोटाचा उदरनिर्वाह केला असता। हेही तुम्हाला पचलं नाही। त्यावेळी सुद्धा तुम्ही ती अपात्रतेची भाषा केला, काय काय केला, कोर्टात गेला। तसंच विहिरीसाठी सुद्धा विहीर आप्पांनी एक मनात आणलं, विहीर काढली त्यावेळी काय झालं की स्वतःच्या खिशातील 70 लाख रुपये गाठलं। ज्यावेळी 30 लाख रुपये निधी मंजूर झाला तर उर्वरित 40 लाखाचं तुम्ही म्हणला नाही कोण की मी बाबा हा चल हिर गावासाठी काढल्याने एक 10 लाख रुपये घ्या, माझ्याकडे एक 5 लाख रुपये घ्या, असं कुणाच्या भाषेतून आलं नाही। चांगल्या कामासाठी विरोध करता आणि म्हणताय की मला मत द्या, मला मत द्या, आणि आता छाती पिटा लागलाय की हे सगळं खोटं आहे। खोटं आहे तर खरं काय तुम्ही सांगा स्टेजवर येऊन, तुम्हाला हेही जमणार नाही करायला। एवढंच अजून काय तर आपले काही कार्यकर्त्यांची मी भाषणं ऐकली आज की बाबा भाऊंना आपण असं करू भाऊंना, अरे ते कार्यसम्राट आमदार आहेत, 25 वर्ष आमदार राहतात तुम्ही, आज 1 वर्ष ग्रामपंचायत निवडून आला तर आमदारांची माप काढायला चालू केला की आमदारांना घरी पाठवू, पेडला पाठवू। ते 25 वर्ष जनतेतून निवडून येतात, त्या जनतेतून निवडून येतात त्यावेळी त्यांचं काम आहे का तर त्या कामाच्या जीवावर ते निवडून येतात। तुम्ही 25 वर्ष भाऊंच्या संघ मांडीला मांडी लावून बसलात, त्यावेळी भाऊ तुम्हाला असे वाटले नाहीत की भाऊ आपल्या संघ गद्दारी करतात? त्यावेळी भाऊ चांगले होते का तर भाऊ निधी देत होते, तुम्हाला कमिशन मिळत होतं, तुमचा राजकारणाचा धंदा व्यवस्थित चालू होता। आता भाऊनी काय तुमच्या असं काय केलं नाही की 15 दिवसात तुमच्या सगळ्या जमिनी लिहून घेतल्यात नावावर। भाऊसारखा कार्यसम्राट आमदार या मिरज तालुक्याला आणि जत तालुक्याला मिळाले आपलं सौभाग्य आहे। या 20 वर्षात भाऊनी जेवढा विकास केला आहे तेवढा कुठल्याही आमदारानं किंवा खासदारानं याच्या आधी केला नाही आणि याच्या पुढे करणार नाहीत, ही अशी माझी ग्वाही आहे। का तर भाऊंचं असं आहे की ज्या रस्त्याने भाऊ गेले तो रस्ता त्याने ही केलेला आहे। तर तुम्ही त्या अशा कार्यसम्राट आमदाराबद्दल बोलताय, ही जनता कधी माफ करणार नाही। दुसरी गोष्ट, जेवढे तुम्ही नेते, माझा एरंडोली जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेला एक जाहीर आव्हान आहे, तुम्ही चांगल्या माणसाच्या पाठीमागे राहा। सगळे नेते एकवटले म्हणजे काय एकवटले त्याचा विचार करा। घरात बसाय आज नाही 2 नाही 3 दिवस घ्या, विचार करा। आज नेते सगळे एकवटतात म्हणजे कशासाठी एकवटतात? का तर त्या नेत्यांना जर तानाजी पाटील निवडून गेला तर जड जाणार आहे। जनतेला जड जाणारा माणूस नाही तो जनतेसाठी झटणारा माणूस आहे, गोरगरीब जनतेला न्याय देणारा माणूस आहे। का तर या नेत्यांना असं वाटतं की तानाजी पाटील जर जिल्हा परिषदमध्ये बसले तर आमचं काय खरं नाही ना, आमचा राजकारणातला धंदा बुडणार आहे।
का तर इथनं पुढं ही चूल विझणार आपली, त्यासाठी ही सगळी त्यांची धडपड आहे. का हो, गावातील राजकारणातील लोकांना गावाचा विषय तुम्ही बाहेर नेऊन मांडताय की आम्ही बर्बाद झालो, आम्हाला लुटलं. अरे गावचा विषय गावात मिटवा ना तुम्ही. दुसऱ्याच्या गावात जाऊन विषय मिटत नसतो. तुम्ही आप्पांच्या संघच होता. बंडखोरी आप्पाने आज केली. तुम्ही सांगताय 20 वर्ष आप्पा बंडखोरी करतात. त्यावेळी बंडखोरी करायला आप्पाला लावत कोण होतं? तुम्हीच होता. तुम्हीच मांडीला मांडी लावून बसत होता. आप्पा ह्या पक्षातनं बंडखोरी करायचं, आप्पा तिथं बंडखोरी करायचं, आप्पा ह्यालाही करायचं. और तुम्हीच सांगत होता ना. आज तुम्ही छाती पिटून सांगताय की बंडखोरी करायला लागल्यात. बंडखोरी केलेली नाही. वरले नेते मंडळी, आमदार, खासदार हे सगळं सुसज्ञ माणसं आहेत. पक्षाने विचार केलाय, पक्षाने सर्वे केलाय की या एरंडोली जिल्हा परिषद गटासाठी जयश्री तानाजी पाटील हा योग्य उमेदवार आहे म्हणून त्यांना तिकीट दिलंय. अहो, तुम्ही तुमच्या सर्वेमध्ये बसत नाही आणि तुम्ही म्हणताय की मला तिकीट द्या. का तिकीट द्या? तर तुम्ही काम करा ना जनतेचं. जनतेचं काम नाही, नुसतं आडवं पडायचं. मी असं बहुतेक भरपूर वेळा ऐकलं की गावात एखादं काम चालू केलं की आडवं पाडायचं आणि कमिशनचा विषय. अरे आडवं पाडला तर त्या कामाला परमानंट आडवं पाडा. जसं तुम्हाला आता सांगतो, सलगर गावात ग्रामपंचायत उभा करायचा एक गावानं ठाम निर्णय घेतला. तानाजी आप्पा निर्णय घेतला. ज्यावेळी ग्रामपंचायत बांधायला मुरुम काढायला चालू केलं नारळ फोडून, त्यावेळी तुम्ही झोपलाता का? मुरुम काढून इसकुटून 2 महिने झाल्यावर तुम्ही मुरुम उकरून धावताय. तिथं मुरुम टाकलाय, तिथं मुरुम टाकलाय. ज्यावेळी काढत होती त्यावेळी अडवायचं होता. त्यावेळी तुम्ही कुणी अडवला नाही. पुढे जाऊन काय केला? बांधकाम चालू झालं. बांधकाम चालू झाल्यावर तुम्ही आडवं पडला, भांडणं काढला, काय काय केला. भांडणं काढणारी पण तेच होती आणि आता बोलणारी पण तेच आहेत. का हो? 15-20 एक महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला असं काय झालं की त्या ग्रामपंचायतीमध्ये भांडणं काढतो ना, आता त्या सांगताय ग्रामपंचायती विरोधात बोलताय. त्या ग्रामपंचायतमध्ये एवढंच होत होतं की एक 10, 20, 25 गाळ्या उभारल्यात. त्या 20-25 गाळ्यामध्ये आपल्या गावातीलच कोण ना कोण गोरगरीब एक 2 धंदा करून त्यानं ते आपल्या पोटाचा उदरनिर्वाह केला असता. नाही तर ती बंद पाडायचं हे आणि ते एखाद्या माणसाला उठवून बसवायचं. घाल तू केस, घाल तू पैसे. कशासाठी करताय तुम्ही? गावाचं नाव बदनाम करू नका. सांगली जिल्ह्यात सलगर हे गाव असं गाव आहे, सुशिक्षित गाव आणि चांगलं गाव. त्या गावाचं नाव तुम्ही बदनाम करताय. बाहेर जाऊन सांगताय गावात कुठं विकास आहे, काय केलाय, गावाला काय दिलंय. अरे गावाचा विकास झालाय तर झालाय म्हणा, नाही झाला असलं तर नाही म्हणायला तुम्हाला काय हरकत आहे. पण विकास झालाय तर झालाय. ही तुम्हाला ताकद नाही की विकास झाला नाही म्हणून सांगताय. आणि तुमच्याकडे विजन काय आहे? तुमच्याकडे कुठल्या कामाचं विजन नाही किंवा कुठल्या कामाचं तुमच्याकडे हे आहे. तुमच्याकडे एकच विजन आहे. काय विजन आहे? फक्त तानाजी पाटलालाच का उमेदवारी, बाकी काय नाही. धनदांडगा, लुटणारा. अरे काय लुटलंय ती मांडा ना स्टेजवर गावात येऊन. कुणाला लुटले सांगा. अरे बरं लुटत होतं त्यावेळी तुम्ही काय ही होतं का? बोळ्यान दूध पित होता का? आज तुम्हाला सांगतो की एखादा गोरगरीब माणूस जर जमीन विकायला गेला किंवा खरेदी करायला गेला तर तो 10 वेळा कागद वाचतोय आणि त्याला स्वतःला येत नसलं तर तो दुसऱ्याला सांगतोय तुम्हाला वाचून दाखव काय लिहिलंय यात. आणि तुम्ही तर सुशिक्षित आहे. गावात म्हणता की मी 40 वर्ष राजकारणात आहे आणि नावापुढे सामाजिक कार्यकर्ते म्हणून लिहिताय. तर तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून लिहिताना तुमच्या नावापुढं मला एवढं दाखवायचं की तुम्ही 40 वर्षात कुठल्या एका गोरगरीब जनतेचा अर्ज लिहून त्याला एखादं राशन कार्ड किंवा कुठलं आधार कार्ड काढून दिलाय का? ती तुमच्यानं जमणार नाही. तुमच्यानं एवढंच जमणार फक्त टीका करायची. आणि ती टीका कुणा करायची? अरे तुम्ही 25 वर्षे त्या ज्या माणसाचा गौरव करत होता आणि त्या माणसानं तुम्हाला 10 दिवसात असं काय केलंय की त्याचा तुम्ही विरोध करायला लागलाय? विरोध करायला विरोध करतो राजकारण आहे. हे राजकारणात विरोध झाला पाहिजे, त्याशिवाय राजकारण नाही. पण विरोधात तुम्ही टीका कुठल्या पातळीवर करताय की आमचा नाही तर कुणाचाच नाही. आम्हाला लुटलं. अरे लुटायला तुम्ही बारकं नाही. तुम्ही सुशिक्षित आहे, तुम्ही सगळं केलंय. त्यावेळी तुम्ही बघा ना काय केलंय, काय लिटलंय. तुम्हाला जर वाटत होतं तर गावचा प्रश्न तुम्ही